हा आजच्या लोकसत्तेमध्ये अप्रतिम लेख आलेला आहे. लोकमान्य टिळकांनी लिहिलेला हा लेख आहे, जरूर वाचा. आजच्या लोकसत्तेमधला थोडा खप वाढेल आपल्यामुळे, पण हरकत नाही. एक 1893 मधली दंगल आहे हिंदू मुसलमानांची, 1893, आणि बरोबर 100 वर्षांनी 1993 मध्ये दंगल झाली. म्हणजे बरोबर 1893 ते 1993 दोन दंगली. पण टिळकांनी त्यावेळेला मांडलेली भूमिका अजूनही 100 वर्षानंतर कायम आहे. मुसलमानांमध्ये कोणताही फरक आणि बदल झालेला नाही. का? टिळक म्हणतात, मुसलमान लोकांची सर्वत्र अशी समजूत आहे की सरकार आपणास भीते, यामुळे केव्हाही दंगा झाला असता सरकार सहसा हिंदूंची बाजू घ्यायचे नाही. मुसलमान लोकांची अशी समजूत आहे की ही गोष्ट आमच्या मते निर्विवाद आहे. त्यावेळचा विचार अजूनही कायम आहे. सरकार त्यावेळेला ब्रिटिशांचं होतं, गोऱ्या कातड्याचं होतं, आता काळ्या कातड्याचं आहे. कातडं बदललं तरी विचार बदलत नाही. नालायकपणा तोच, अजूनही त्यांना तसंच वाटतं. ह्याचं कारण विचार बदललेलंच नाही. आणि ह्या पुढे ते म्हणतात, मुसलमान लोक जरा शेफारले असले तर त्याचे मुख्य कारण सरकारची फूस हे होय. मुंबईचे हिंदू लोक जे चौताळे आहेत ते मुसलमानांसारखे धर्मवेडेपणाने अगर अविचारीपणाने नव्हे तर केवळ आत्मसंरक्षणार्थ होय. एक दिवसापर्यंत त्यांनी वाट पाहिली, पोलिसांच्या हातून त्यांचं संरक्षण होईना, तेव्हा आपल्या संरक्षणाकरता त्यांना दंगेखोरांचा प्रतिकार करणे भाग पडले. मग आपण काय केलं? आम्हाला ज्यावेळेला कळलं की सरकार त्यांची बाजू घेतोय, आम्हाला कळलं की ज्यावेळेला पोलीस हतबल दिसत आहेत त्यांना हुकूमच नाही, आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की अरे गांडूंचं मरण पत्करल्यापेक्षा मर्दाची अवलादून बाहेर पडा. आणि उद्या तीच परिस्थिती राहिली तर पुन्हा माझा तोच आदेश असेल, हे विसरू नका.